पंचवटी येथील शिवकृपा हॉस्पिटलचे संचालक तसेच भारतीय जनता पक्षाचे VJNT महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, लभान बंजारा सामाजिक संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष आणि संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रवींद्र गांगुली नाईक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. शिवकृपा हॉस्पिटलमध्ये आयोजित या कार्यक्रमात सर्व डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनीही उपस्थित राहून डॉक्टर गांगुली नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. केक कापून आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर गांगुली नाईक यांनी वैद्यकीय क्षेत्रात तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. समाजातील वंचित घटकांसाठी त्यांनी उचललेले उपक्रम, आरोग्य सेवेतील त्यांचे योगदान आणि समाजातील बांधिलकी याबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी बोलताना उपस्थितांनी डॉक्टर गांगुली नाईक यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या हातातून समाजसेवा आणि आरोग्य सेवा अधिक व्यापक प्रमाणात घडावी अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सर्वप्रथम मी या शिवकृपा हॉस्पिटलचे सगळे संचालक, सगळे डायरेक्टर आणि इथले काम करणारे आमचे सहकारी, त्याच्यातले छोट्यातल्या मोठ्या पोस्टमध्ये असणारे सगळे लोक यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. त्यांनी अतिशय उत्तमरित्या माझा हा वाढदिवस साजरा केला. त्याचबरोबर माझं सौभाग्य आहे की मला आज माझ्या हॉस्पिटल स्टाफ बरोबरच नव्हे तर इथल्या पेशंट बरोबरही हॉस्पिटलचा आणि माझा वाढदिवस साजरा झाला आहे. तर मी माझ्या आयुष्याच्या दीर्घायुष्यासाठी नक्कीच देवाकडे तुम्ही प्रार्थना केली असेल, पण मी सगळ्या पेशंटला बी सांगू इच्छितो की त्यांनाही दीर्घायुष्य लाभो आणि ते लवकर आपल्या इथून चांगल्या व्यवस्थित बरे होऊन जावो आणि त्यांना इथल्या सगळ्या सुविधा मिळो आणि काही अडचण असेल तर त्यांनी आम्हाला नक्की कळवावी. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.